नमस्कार, मी अरविंद आठले। आज आपण शहाळ्याची भाजी करणार आहोत। काल आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, शहाळं छान मोठं मिळालं आणि ते खाण्यापेक्षा आम्ही ते खोबरं पॅक करून घेतलं आणि घरी आणलं। थोडं भरपूर मोठा नारळ होता। आता हे जे खोबरं आहे ह्याचे असे काप करून घेतले मी आणि थोडेसे 1/3 साधारणपणे याचे थोडे मोठे केले। याचं आपण दूध करणार आहोत तयार मिक्सरमध्ये घालून। त्यानंतर सकाळची मिरची शिल्लक होती, ढबू मिरची, तर ती थोडीशी मी बारीक करून घेतली। ही कोथिंबीर घेतली, हे आलं लसूण घेतलं, ही हिरवी मिरची घेतली, हा टमाटो घेतला चिरून बारीक, हा कांदा बारीक चिरून घेतला। त्यानंतर हे आपण तेल वापरणार आहोत, एक पाणी वापरणार आहोत रस्सा करण्यासाठी, आणि हे सगळं तिखट मिठाचं जे काही असतं आपलं तर ते आहे। असं हे इतकं सगळं साहित्य आहे। आणि पहिल्यांदा आपण हे टमाटो आणि कांदा याची प्युरी करून घेणार आहोत। मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण पहिला हा कांदा घेतलेला आहे आणि त्यातच टमाटो बारीक केलेला घातलेला आहे आणि हे आता फिरवून घेऊन याची एक प्युरी तयार करणार आहोत। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तुकडे मोठे जे केले होते ते बारीक करायची आवश्यकता नव्हती, ते घेतले आहेत आणि ते आता मिक्सरमधून आपण काढणार, बारीक करणार आणि त्यात थोडं पाणी घालणार, म्हणजे त्या नारळाचं दूध तयार होईल। ते नंतर गाळून घेणार आपण भाजीत नंतर घालण्यासाठी। हे असं याप्रमाणे नारळ पहिले बारीक केलं आपण, खोबरं, यात आता आपण पाणी घालणार आहोत दूध करण्यासाठी। हे पहा, याप्रमाणे हे खोबरं बारीक होते, याच्यात थोडं पाणी लागणार आहे अजून आपल्याला। आता हे जे खोबरं आपण केलं आहे मिक्सरमध्ये ते एका गाळण्यामध्ये घालतो आपण। खरं कापडात सुद्धा छान झालं असतं ते, पण आता गाळणं थोडं सोयीचं आहे। हे पहा, दाट दूध निघतं त्याच्यामधून। हे असं सगळं दूध आता आपण काढून घेणार, ते पिळून घेणार नंतर। तर आता हे दूध आपलं नारळाचं तयार झालेलं आहे, घरच्या घरीच, त्याच शहाळ्याच्या खोबऱ्याचं, आणि ही प्युरी पण तयार झालेली आहे। ही साधारणपणे पाऊण वाटी, 1 वाटी प्युरी असेल आणि एक अर्धा पाऊण वाटी हे दूध असेल। आता ही कढई ठेवली आपण गॅसवर आणि तेल तापवलेलं आहे। आता आपण फोडणी करणार आहोत। तर पहिले आपण मोहरी घातली, त्यानंतर जिरं घातलं, आता हिंग घालतोय आणि हळद घालतोय। आता आलं लसूण आपण त्या ह्याच्यात घालणार आहोत पहिले। परतून घेतलं, त्यानंतर हिरव्या मिरच्या घालतो आहोत आपण। मिरचीची चव एक छान येते, मिरच्या फार सुंदर टिकतात, तशा मिरच्या चांगल्या असतात, तशा चवीला खमंगपणा येतो त्या मिरचीमुळे। हे आपण परतून घेणार। आता ही थोडी सिमला मिरची घालतो आहोत, ही सकाळी उरली होती म्हणून मी घालतो, ही ऑप्शनल आहे, घातलीच पाहिजे अशी काय आवश्यकता नाही, पण त्यालासुद्धा एक फार छान चव असते, ही जरूर घेऊया आपण। आता ही कांदा आणि टमाटो याची प्युरी केली होती आपण, ही घालतो आहोत। हे आता छान आपण परतून घेणार। आता ही कोथिंबीर घालतो आहोत आपण। कोथिंबीरला एक छान सुवास असतो, तो या भाजीला येईल। ही आता आपण परतली थोडीशी। त्यानंतर आता हे शहाळ्याचे असे लांब लांब केलेले तुकडे घालतो आहोत आपण।
हे शहाळं थोडंसं जून मिळालं आहे, पण तरीही काही प्रॉब्लेम नाही, छान होईल ते. हे आता छान परतून घेणार आपण. आणि मग याच्यामध्ये आपण थोडं तिखट, मीठ, थोडासा गरम मसाला एवढं घालणार आहोत. हे आता छान परततो आहोत आपण. आणि याच्यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत की त्या वाफेने थोडंसं ते मुळात ते शिजेलच लवकर, कारण कोवळं खोबरं आहे. हे ठेवलं आहे, एक 2-3 मिनटं वाट बघणार, जास्ती वाट नाही बघणार आपण, तेवढ्यात ते शिजेल. चला 3-4 मिनटं झाले आहेत. आता आपण हे झाकण काढून बघणार. हा हा हा, झालं आहे झालं आहे. हे थोडंसं ढवळूया आपण. काही शिजायला वेळ लागत नाही, कारण खोबरं जाड असलं तरी कोवळं आहे, चाळत नाही. आता ह्याच्यामध्ये थोडी आपण साखर घालतो आहोत, उग्रपणा कुठे येऊ नये आपण थोडी साखर घातली. त्याच्यानंतर आपण मीठ घालतो आहोत चवीपुरतं. आता तिखट घालतो आहोत, गरम मसाला थोडा आधी. नंतर हे थोडं तिखट घालतो आहोत. आधी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आपण, त्यामुळे जपून घाला व्यवस्थित. आता हे पाणी घालतो आहोत आपण याच्यामध्ये. प्युरी केली की त्यातलं थोडं शिल्लक त्यातच पाणी घालून ते प्युरीचं जे काही भांडं होतं मिक्सरमधलं ते आपण हे केलेलं आहे. आता हे छान पाणी घातलं आहे आपण. थोडंसं पाणी उकळत ठेवलं होतं तेही घालतो आहोत. हे पहा. आणि हे आता थोडं 1-1/2 मिनिट उकळू देणार आपण. तर हे काढलं, हे पहा छान शिजले आता. आणि आता आपण त्यामध्ये थोडं नारळाचं दूध घालणार आहोत आपण, जे मगाशी तयार केलं मिक्सरमध्ये. याच खोबऱ्याचं, शहाळ्याच्याच खोबऱ्याचं दूध तयार केलं आपण. थोडा किंचित त्याला रस ठेवायचा आहे, म्हणून थोडं रस्सा राहण्यासाठी हे दूध घालतो आहोत आपण. हे सगळ्यात शेवटी घाला. हा काय सुंदर त्याला रंग आलेला आहे. चव तर राहणारच आहे, खोबऱ्याचं काही चविष्टच राहणार ते. हे आता हे उकळलं की त्याच्यावर थोडीशी मग आपण कोथिंबीर पेरणार की आपली हा शहाळ्याच्या खोबऱ्याची भाजी आपली तयार. हे पहा असं छान उकळते ते. त्याचा असा इतका सुंदर सुवास सुटलेला आहे. वा वा वा, खूप छान वाटलं. ऑलमोस्ट झालेले आहे. आता थोडी आपण चव बघितली, तिखट मीठ काय आपल्याला झणझणीत हवा असेल तसंही करू शकतो आपण. पण खोबऱ्याची असल्यामुळे थोडी गोडसर असते, पण तिखट चांगली लागते, त्यामुळे मी तिखट घातलं त्याच्यामुळे. एवढाच रस ठेवलेला आहे. हे अशी याप्रमाणे कन्सिस्टन्सी आहे त्याला. अतिशय सुंदर पोळीबरोबर छान लागेल. आता वर आपण कोथिंबीर घालतो. अतिशय सुंदर असं हा पदार्थ आहे, पूर्ण झालेला आहे. घरी केलेल्या वस्तू चविष्ट असतात, मुख्यतः त्या आरोग्याला चांगल्या असतात. मिसळ नसते, भेसळ नसते त्याच्यामध्ये. हा एक भाग आपण नेहमी लक्षात ठेवा. आणि कुठल्याही वस्तू आपण घरी करू शकतो, थोडीशी प्रॅक्टिस लागते. 1-2 वेळा चुकेल, पण तिसऱ्या वेळा ती नक्की चांगली होईल याची खात्री बाळगा. तर असं आपण ही साळ्याच्या खोबऱ्याची भाजी केलेली आहे. तर आता आपण इथे थांबूया.